नवीन जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन SP श्री सोमनाथजी घारगे, तसेच आपले दोघेही अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आपले सर्व SDPOs, आपले सर्व पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तसेच आपले सर्व आमदार, इथे उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधू, आपले बाकी जे गणमान्य लोक इथे उपस्थित आहेत, बंधू भगिनी, आता हा जो एक जे आपला जे आजचा जे चांगला कार्यक्रम इथे आपले सर्वांनी इथे आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभार। आणि एक चांगली परंपरा आहे की जे आपला जो अधिकारी जात आहे त्यांचा निरोप, जो अधिकारी येत आहे त्यांचं स्वागत, आणि अशी परंपरा आपण पुढे ठेवली पाहिजे। काही ठिकाणी अशी परंपरा होत नाही, वेगळे वेगळे लोक कार्यक्रम ठेवतात, त्यांच्यापेक्षा हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि वाटला की असाही एक पद्धत झाली पाहिजे की त्याच्यामध्ये जे अधिकारी जात आहेत त्यांना निरोप दिला, आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं। आता आपल्याला सांगतो की मी जवळपास 3.5 वर्ष यांच्या अगोदर नागपूर जिल्ह्यामध्ये SP म्हणून काम केलं होतं। तिथून माझी जे बदली नागपूरमधून इथे झाली तर मला पण थोडं टेन्शन आलं होतं, म्हणजे नगर जिल्हा जो आहे मला माहीत होतं की SDPO असताना मी श्रीरामपूरला काम केलं, लेकिन SDPO मध्ये माझ्याकडे सिंगमनेरचा चार्ज होता, माझ्याकडे बरेच दिवशी शिर्डीचा चार्ज होता, सोमनाथ आपले नाही सोमनाथ वागचोरे नाही, आपले भोसले साहेब तिथे होते त्यावेळी शिर्डीला, आणि बरेच अधिकारी पण होते। आणि तसेच शेवगावच्या डिव्हिजन जो नेहमी खाली असायचा तो सोनई, शनी शिंगणापूर आणि शेवगाव, इतका मोठा असा डिव्हिजन व्हायचा, त्याच्यामध्ये खूप गुन्हे घडायचे, इकडे तिकडे पडायचे। मला असा इथे काय जसं हे सांगत होता प्रशांत, सांगत होता आपले वैभव, सांगत होता, बाकी सांगत वेळ भेटायची नाही की काय सुरू आहे काय आहे। आता मी आपल्याला आवर्जून सांगतो, माझे फर्स्ट SP लक्ष्मी गौतम साहेब होते। आता मला ते आठवत आहे, मी अकोलेपासून निघालो एक अट्रॉसिटीची मतलब पंचनामा करून रात्री, आणि मला इथे रस्त्यामध्ये लोणीपर्यंत पोहोचलो तर माझ्याकडे असा मेसेज आला की इथे आपलं शेवगावकडे जायचं आहे, आणखी एक अट्रॉसिटी त्यांच्यामध्ये पंचनामा करायचा आहे आणि त्या दिवशीच्या मी साहेबांशी विचार असं झालेलं आहे। हा म्हणून तुम जॉब सीधे वहाँ से ऐसे मतलब लोणीवरून शेवगावपर्यंत परत असे मतलब आता वेळी भेटायची नाही इथे। आता काय आपल्याकडे जे इथे अधिकारी आहेत ते ओव्हरबर्डन आहे, ते माहिती आहे मला, आपल्याकडे मनुष्यबळची कमतरता आहे। इथे पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ आहे, लेकिन त्या वनस्पतीने जे क्राईम आहे ते पण तितकाच जास्त आहे। आपला जिल्हा मोठा आहे, ट्रॅव्हलिंग खूप आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर ताण खूप आहे, लेकिन मला असं वाटत आहे की इतकी जे आपली कमतरता होती या कमी होती, त्यांना आपले जे कर्मचारी त्यांना खूप भक्कम काम केलं आणि चांगली पद्धतीने सर्व जे आपले जे आव्हान होते, मोठे मोठे आव्हान आपल्या समोर, सर्वात मोठा जे आव्हान आपल्याकडे होता ते आपल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, दोघेही निवडणूक चांगली पद्धतीने पार पाडली। अधिकारी बऱ्यापैकी तेही होते, अधिकारी चेंज झाले नाही, कर्मचारी तेही होते, कोणती गालबोट लागली नाही, कुठेही काही धक्का पोहोचला नाही, एखादी घटना छुटपुट कुठेतरी झाली तर चांगली पद्धतीने आपण हाताळली। संगमनेरमध्ये काही घटना झाली होती ते हाताळली। त्यांच्या व्यतिरिक्त आपले सर्व जे सणोत्सव आहेत, आपल्याला इथे आवर्जून सांगतो, इथे जे सर्व सणोत्सव जे प्रशांतने सांगितलं ते पण जे आपल्या जे मकर संक्रांतचा जो पहिला जे घटना घडली होती त्यांचे नंतर कोणतेही सणोत्सव मध्ये कोणती घटना इथे घडली नाही। मागच्या 2 वर्षामध्ये कोणताही सणोत्सव असो, चाहे मोहरम असो, आपण 2 मोहरमचे बंदोबस्त इथे केले। मला असं वाटत आहे इकडे मोहरमचा बंदोबस्त 36 तासचा बंदोबस्त आहे, आपण सर्व मिळून, म्हणजे हा जो मी आपल्याला सांगतो आवर्जून, हा जो एक टीम वर्क होता, म्हणजे काय असं थोडी आहे की मी एकटा केलं या अधिकाऱ्याने केलं, टीम वर्क आहे। आपले सर्व अंमलदार आपले पुढे पाठीशी होते, खंबीर पुढे उभे होते, त्यांनी पण खूप मेहनत घेतली। तो आपले कोणतेही सणोत्सव चांगली पद्धतीने गेले। आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न उत्पन्न झाले मागचे 2.5 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये आपल्या शेवगावमध्ये घटना झाली,
संगमनेरमध्ये काय घटना झाली, राहुरीमध्ये काय घटना झाली, श्रीरामपूरमध्ये झाली, श्रीगोंदामध्ये झाली, पाथर्डीमध्ये झाली. म्हणजे घटना म्हणजे असा नाही कायदा सुव्यवस्था झाली नाही की काही मोठे क्राईम घडले, काही एकदम सेन्सेशनल क्राईम घडले. लेकिन आपल्याला सांगतो की आपली जो टीम होती त्यांनी चांगली पद्धतीने ते सर्व क्राईम जो त्यांच्या छडा लावला, सर्व आरोपी पकडले, चांगली पद्धतीने तिथे एकदम टाइमली इंटरव्हेन्शन केला. याच्यामध्ये आम्हाला ते काय आम्हाला म्हणजे जिल्ह्याचे जे सर्व अधिकारी त्यांना इकडचे जो लोक आहेत त्यांच्या पण खूप सहकार्य भेटला. आपले जे मीडियाचे बंधू आहेत त्यांच्या सहकार्य भेटला. आपण त्यांनी काही एखादी गोष्टी सांगितली, त्यांनी आपल्याला एखादी गोष्टी सांगितली चांगली पद्धतीने जे जो आपला जो तानाबाना होता चांगली पद्धतीने पुढे गेला. हे एक इम्पॉर्टंट इश्यू आहे. दुसरा आपण प्रयास इथे केला की आता आपल्या कर्मचाऱ्याचा वेलफेअर असो बाकी असो आपण त्याच्यामध्ये प्रयास केला. आपले चांगली गोष्ट अशी आपण आपली दोन भरती घेतली. ते सर्व लोक तेच होते. भरतीमध्ये कोणताही काही प्रॉब्लेम वगैरे आली नाही, कोणी आक्षेप वगैरे कोणी धरला नाही, चांगली पद्धतीने भरती झाली, कोणताही काही प्रॉब्लेम आला नाही. हे सर्व जो आहे मी आपल्याला आवाजून सांगतो पोलिसिंगच्या टीमवर आपण टीम म्हणून काम करतो. टीमचे काही सदस्य जे होते ते काही मतलब जास्त ते मेहनत घेतात, काही कम घेतात. लेकिन आपण सर्व जे आहे ना बॅलन्सिंग जो आहे बॅलन्सिंग म्हणून आपण नगर जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे. अधिकारी जो आहे इथे जेव्हा प्रॉब्लेम आले अधिकाऱ्यांनी इथे चांगली पद्धतीने उभे राहिले. थोडीफार त्रास झाला लेकिन चांगली पद्धतीने हाताळला. आपले कर्मचारी पण उभे राहिले. कोणताही बंदोबस्त कोणताही आपली मिरवणूक चांगली पद्धतीने सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपले सर्व लोक उपस्थित राहिले. नियोजन अचूक केला, CCTV लावणे, बॅरिकेडिंग करणे, ते सर्व पद्धत मला असं वाटत आहे की आपले ते जो 2023 ची जे आपली मकर संक्रांती तेव्हापासून सुरू झाले आणि ते आता काय मसल मेमरीमध्ये सर्वांचे गेलेले आहे. आता सर्वांना माहित आहे कसा आपल्याला कसा काय करायचं आहे. आपण इथे खूप चॅलेंजेस होते. चॅलेंजेस चांगली पद्धतीने केला. आपण इथे 8 नवीन पोलीस स्टेशनची आता बिल्डिंग आपली तयार होत आहे. पुढच्या भविष्यात ते तयार होणार आहे. आपल्याकडे जे क्वार्टर्सचे काम जलदगतीने सुरू झालेले आहे. आपल्याकडे कोपरगावमध्ये क्वार्टर सुरू आहे. बाकी जे क्वार्टरचं काम सुरू आहे. आपले एक मोठं आव्हान आपल्याला आवर्जून सांगतो की नवीन कायद्याचा होता. नवीन कायदे जे आले आपले जुलैमध्ये त्याच्यामध्ये काय आपले जे अंमलदार होते त्यांनी शिकवणे, आपले जे अधिकारी त्यांना शिकवणे, त्यांनी चांगली पद्धतीने त्यांनी ट्रेनिंग करणे. आणि आपल्याला सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ते सर्व जे अंमलदार आहे सर्व अधिकारी त्यांनी चांगली पद्धतीने नवीन कायद्याचे प्रशिक्षण घेतले. थोडी प्रॉब्लेम आली लेकिन आता सर्व चांगली पद्धतीने काम करत आहे. आणि आपल्याला आवर्जून सांगतो आपल्याकडे ग्रामीण भागात पहिल्यांदा आपले कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये खूप मोठा आव्हान होता. जामखेडमध्ये चौंडीमध्ये आपले कॅबिनेट झाली. सर्व लोक चांगली पद्धतीने बंदोबस्त केला. कॅबिनेट यशस्वी रीतीने पार पाडली. आपण पंतप्रधान साहेबांचे मला असं वाटत आहे की 2 बंदोबस्त केले. माननीय राष्ट्रपती महोदयाचे 2 बंदोबस्त केले. माननीय होम मिनिस्टर साहेबांचे 2 बंदोबस्त इथे केले. ही सर्व जी टीम होती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केला. त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगतो की इथे जे काम करण्याचं जे आव्हान जो होता ते आव्हान मी अगर आपला सर्वांचा साथ होता तर पार पाडू शकत नव्हता. आपण सर्व जो लोक आहेत त्यांनी चांगली पद्धतीने मला साथ दिला. त्यामुळे आपण ते टीम लीडर म्हणून किंवा जे टीम लीडर म्हणून काम करू शकला त्याबद्दल आपला सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आणि अहिल्यानगरमध्ये काम करण्याची संधी मला भेटली. साईबाबाची पावनभूमी आहे, तसेच शनिदेव आहे. आपले अहिल्यादेवी होळकरचं जन्मस्थान आहे. लोकांची सेवा करण्याची संधी भेटली. इथे काय संधी भेटली त्याच्यामध्ये जेव्हा मतलब जितकी माझ्याशी शक्य असेल तिथे मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी असा पण झाला की आपण ते काय मदत करू शकले नाही. लेकिन आपला जे प्रयास नेहमी राहायचा की आपण लोकांची मदत करायची. आणि मी नेहमी लोकांना सांगायचो पण आपले जे अधिकारी त्यांनी केलं आपल्याला जे जितकं आपल्याशी व्हायचं तितका आपला प्रयत्न करायचा आहे.
क्योंकि क्या है कि कोशिशें क्या है जैसे बोलते हैं कि कामयाब हो जाती है, आपण ते प्रयत्न करायचा आणि काय झाला तो झाला. आणि आपले जे इंटेन्शन्स वगैरे बोनाफाईड पाहिजे, मेलिफाईड इंटेन्शन कोणाचे नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. आणि टीम लीडरची जे बरेच लोकांनी असं सांगितलं ते काय टीम लीडर जो असतो त्यांची एक जिम्मेदारी पण असते, नैतिक जिम्मेदारी आहे की आपली जो टीम आहे त्यांच्यामध्ये कोणाची काही चूक झाली काय झाली त्यांची जिम्मेदारी घेणे. तो हा काही असा नाही की मी केला, ते जो टीम लीडर होणार त्यांची जिम्मेदारी आहे ते करणारच आहे. म्हणजे आता पोलीस स्टेशनचे ठाणेदार असो किंवा एसडीपीओ असो किंवा आपले ऍडिशनल एसपी असो, एसपी असो, आयजी साहेब असो, डीजी मॅडम असो, सर्वांची ते टीम लीडर त्यांची जिम्मेदारी आहे आपली टीमचे पाठीशी आपल्या खंबीरपणे उभे राहणं, ते एक इम्पॉर्टंट आहे. आता सोमनाथ गांधी साहेब इथे आलेले आहेत, त्यांनी श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे, मी पण श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे. तो चांगलं त्यांना जिल्ह्याचा अनुभव आहे, मला पूर्ण खात्री आहे. आणि आता काय रायगडमध्ये त्यांनी आपला यशस्वी काम पूर्ण केला. तिथे त्यांचे कामची जे कारकिर्दी होती ते मुख्यमंत्री जे साहेब होते त्यांनी स्वतः दखल घेतली. तर मला पूर्ण खात्री आहे की इथे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पण ते चांगल्या पद्धतीने काम करणार. आणि मला खात्री आहे की ते काय माझ्याशी पण चांगलं काम इथे करणार आहे, मला पूर्ण खात्री आहे. आणि मला हे पण खात्री आहे की आपले जे सर्व आपली जो नगर जिल्ह्याची जे पूर्ण पोलीस फॅमिली आहे, पोलीस टीम आहे, सर्व आपले अधिकारी अंमलदार सर्व आहे, त्यांनी ते त्यांच्याशी मतलब त्यांच्या पाठीशी राहतील, त्यांचे जे काही अडीअडचण ते जाणून घेतील आणि चांगली पद्धतीने मिळून जुळून चांगली पद्धतीने काम करतील. आता हा एक प्रोग्राम आपण चांगली पद्धतीने ते ठेवला, त्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद. यापुढे पण आपण सोबत काम करूया अशी माझी इच्छा आहे. आपण ते काय आपली जे एक नेहमी माझं वाक्य है कि जैसे पृथ्वी जो होती है गोल होती है, धरती भी गोल होती है, तो आदमी को क्या है कि ऐसा लगता है कि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मला असं कधी कधी वाटायचं की या माणसे आपल्याला कशामुळे काम करायचं आता पुढे. मी सर्वांना सांगतो, म्हणजे जे आपले जे लोक असतात ना, लोकांची नेहमी लोकांची भेट असते, पोलीस अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा जनरल पब्लिक असो, आपल्याला असं वाटतं की आपलं काय काम आहे त्यांच्याशी. लेकिन आपल्याला सांगतो, आता तुम्ही असा दिमागात तुम्ही ठेवला आणि काही दिवसात तुम्ही बघा त्यांच्या तुमच्याशी काही ना काही ते संवाद किंवा काही काम येणार आहे. तर त्यासाठी सांगतो की आपण नेहमी जे आपल्याला जे सेवाची संधी दिलेली, आता साहेबांनी सांगितलं की सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र पोलीस जो सेवा की संधी दिलेली, आपल्याला सर्वांची सेवा केली पाहिजे. सेवामध्ये काय चूक झाली ठीक आहे, लेकिन चूक जे आहे ते मेलिफाईड नाही झाले पाहिजे. जे लोक आहेत त्यांची सेवा करा, तुम्हाला त्यांच्या फल निश्चितपणे भेटणार आहे. तर त्यासाठी मी सांगतो की आपण पुढे पण सर्वांची नोकरी खूप आहे, आपण पुढे पण काम करूया. आता 2.5 वर्ष चांगली पद्धतीने इथे गेला, तुम्ही सर्व चांगली पद्धतीने माझी मदत केली, माझ्या सोबत उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद. यापुढे पण माझ्याशी काय कोणाचं काय काम असेल किंवा काय मदत असेल, तुम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे. या कार्यक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.